नाशिकमधल्या आरसीसी मोटेगावकर क्लासेस बंद झालेले आहेत। नाशिकच्या पोलीस आयुक्तालया शेजारील इमारतीमध्ये हा क्लास होता। मोटेगावकर कारवाई झाल्यानंतर क्लास अचानक बंद केला गेला। क्लास बाहेर लावण्यात आलेला बोर्ड सुद्धा काढून टाकलेला आहे। नीट प्रकरणी आरोपी शुभम खेळणारच्या तपासानंतर क्लास संचालक सुद्धा रडारवर आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, ठागेदोरे तर रोज एक नवे मिळतच आहेत, मात्र आता हे क्लासेस असे अचानक बंद होऊ लागलेले आहेत, संशय आणखी बळावू लागला। श्रद्धा, प्रामुख्याने जर बघितलं तर शिवराज मोटेगावकर याला या नीट पेपर फुटीमध्ये अटक केल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेले जे क्लासेस आहे त्याची नेमकी काय स्थिती आहे हे बघत असताना नाशिकमध्ये असलेला त्याचा जो क्लास आहे तो बंद असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। प्रामुख्यानं आरसीसी मोटेगावकर म्हणून या सगळ्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आणि इतकंच नाही तर देशामध्ये देखील एक वेगळ्या स्वरूपाचं नाव मोटेगावकर याचं बघायला मिळत होतं। आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर हाच संपूर्ण जो परिसर आहे तो नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका आलिशान इमारतीमध्ये त्यानं हे संपूर्ण जे क्लास होते ते सुरू केलेले होते। जवळपास 6 ते 7 महिन्यांपासून या ठिकाणी जे विद्यार्थी होते ते या सगळ्या दरम्यान बघायला मिळत आहे। महत्वाची बाब म्हणजे जे विविध या ठिकाणी जे क्लासरूम आहे ते आपण आता सध्याच्या घडीला बघतोय आणि अगदी त्याच्याच समोरच्या बाजूला काही फलक देखील लावण्यात आलेले आहेत। आता सध्या या क्लासमधलं जर चित्र बघितलं तर लाईट आणि फॅन या ठिकाणी सुरू आहेत। हे क्लासेसचे जे सगळे बेंच आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। कुठलेही कर्मचारी मात्र या सगळ्या दरम्यान या ठिकाणी नाहीये, कुठलेही शिक्षक या ठिकाणी नाहीयेत। आणि या सगळ्या दरम्यान एक महत्वाची बाब देखील मी आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो। या ठिकाणी आरसीसी मोटेगावकर यांचं जे या ठिकाणी जे मॉक टेस्ट घेतलं जायचं त्याच्यासाठीचं हे वेळापत्रक आहे आणि एकूणच हे सगळं पूर्वनियोजित होतं। 17 तारखेपासून ते 9/6 पर्यंत या सगळ्या परीक्षा घेतल्या जात होत्या। दुसऱ्या बाजूला ज्या मे संडे एक्झाम होत्या त्या देखील या ठिकाणी त्याचं देखील वेळापत्रक आहे। अशा स्वरूपाची एकूणच जी प्री हॉलिडे आणि पोस्ट हॉलिडे अशा स्वरूपाचं देखील या ठिकाणी एक नियोजन होतं। आता सध्याच्या घडीला या ठिकाणी विद्यार्थी नाहीये आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान या क्लासमध्ये आल्यानंतर आपल्या निदर्शनामध्ये ही एक आरसीसी मोटेगावकर यांची जी प्रश्नपत्रिका आहे, ज्या मॉक टेस्ट घ्यायच्या त्याच्यासाठीची ही प्रश्नपत्रिका आहे। ही प्रश्नपत्रिका नेमकी कशी आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी हा संपूर्ण जो क्लास आहे त्या क्लासमध्ये येत असताना या ठिकाणी जे बेंच आहे त्या बेंचवर ठेवून आपण ही प्रश्नपत्रिका बघूयात। या ठिकाणी हा संपूर्ण जो बंच होता तो आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे। जवळपास पहिल्या पानावर 18, दुसऱ्या पानावर जवळपास 30 आणि 44 आणि त्यानंतर जवळपास 54 प्रश्न असलेली ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे आणि खालच्या बाजूला त्याची आन्सर की देखील आहेत। अशा सगळ्या दरम्यान मोटेगावकर कशा पद्धतीने क्लास घेत होते हे सगळं अनेक विद्यार्थ्यांना ठाऊक आहे। मात्र आत्ताच्या घडीला मोटेगावकर यांचा नीट पेपर फुटीमध्ये जो सहभाग आढळून आलेला आहे, आपल्या मुलासाठी त्यांनी हा पेपर फोडला का अशा स्वरूपाची देखील या सगळ्या दरम्यान शंका व्यक्त केली जाते। त्या दृष्टीने देखील तपास सीबीआयच्या माध्यमातून केला जातोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी प्रश्नपत्रिका आहे यातले काही प्रश्न आले होते का या सगळ्या एक्झाम मध्ये असा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी काही नीटचे जे टॉपर्स होते त्यांचे देखील फोटो लावण्यात आलेले आहेत। जवळपास 99च्या पुढे असलेले हे सगळे विद्यार्थी आहे आणि टॉपर म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। नीटच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असताना आता दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी जेईई मेन आणि ॲडव्हान्स अशा स्वरूपाची जी परीक्षा होत असते त्यामधले देखील अनेक विद्यार्थी जे मोटेगावकर यांच्या स्वरूपाच्या जे क्लास चालवले जात होते त्यांच्याच विद्यार्थी असल्याचं या ठिकाणी दिसतंय। त्यांचे फोटो, त्यांची नावं आणि कुठे कुठे ते सगळे या सगळ्या काळामध्ये आता सध्याच्या घडीला शिकताय हे सगळं दाखवलं जातंय। आणि याच ठिकाणी डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी आजच प्रवेश घ्या म्हणून अनेकांचं लक्ष वेधून घेणारे
शिवराज मोटेगावकर आता सीबीआयच्या अटकेत आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला हा सगळा त्यांचा क्लास बंद आहे. 3 दिवसांपूर्वी सीबीआयनं याच क्लासमध्ये छापा टाकला होता. अनेक महत्वाचे पुरावे घेतले होते. त्यापैकी एक पुरावा जो म्हणजे या ठिकाणी असलेली जी हार्डिक्स आहे सीसीटीव्हीची ती देखील घेतलेली होती अशा स्वरूपाची माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या अनुषंगानं जे या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची जी प्रेझेंटी घेतली जायची त्या प्रेझेंटीच्या संदर्भानं देखील असलेलं जे स्टुडंट फेस स्कॅनिंग टायमिंग या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं ते देखील या ठिकाणाहून सीबीआयने जप्त केलेलं आहे. ते ज्या बॅच होत्या नीट असेल किंवा जीई असेल किंवा MST CET यांचे जे टायमिंग आहे ते देखील या ठिकाणी वेळापत्रक आहे. आणि अशा सगळ्या अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऍडमिशन असताना मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर आत्ताच्या घडीला हा क्लास बंद करण्यात आलाय. संपूर्ण परिसरामध्ये शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रद्धा, अगदी आता ही जी मॉक टेस्ट झालेली आहे आणि त्या मॉक टेस्टमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची चौकशी होणार आहे का, त्या संदर्भात काय घडतंय आणि या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांची काही प्रतिक्रिया आपल्याकडे आली आहे का? सध्या तरी या सगळ्या अनुषंगानं कॉलेज या सगळ्या क्लासच्या परिसरामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी नाहीयेत किंवा इथले कुठलेही व्यवस्थापक नाहीयेत. त्यामुळे इथे ये जा करणाऱ्यांची कुणीही या ठिकाणी संख्या दिसून येत नाहीये. ते या ठिकाणी निदर्शनास येत नाहीये. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विद्यार्थी किंवा पालक देखील या सगळ्या काळामध्ये क्लास बंद झाला म्हणून या ठिकाणी गर्दी करताना दिसत नाहीये किंवा विचारणा करण्यासाठी येत नाहीये. एकूणच जे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर शिवराज मोटेगावकर याला अटक केल्यानंतरची जी बातमी संपूर्ण देशामध्ये पसरली त्यानंतर मात्र या सगळ्या काळामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. थेट आपल्या मुलासाठीच प्रश्नपत्रिका फोडण्याचा जो प्रताप आहे तोच जर मोटेगाव करत असतील तर मग त्यांच्याकडे ऍडमिशन घेणाऱ्यांचं नेमकं काय अशा स्वरूपाचा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि तोच पाहता आत्ताच्या घडीला या क्लासेसमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय. आणखी काही प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहे श्रद्धा, ते म्हणजे लाखो रुपयांची फी या सगळ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांकडनं घेतली जाते आणि त्या सगळ्या दरम्यान आता जर फी घेतलेली असेल ते शुल्क घेतलेलं असेल तर ते आता परत नेमकं कोण करणार किंवा जो क्लासच्या दरम्यान दिलेला जो शब्द होता क्लास पूर्ण करण्यासाठीचा किंवा एकूणच त्यांची पूर्ण तयारी करून घेण्याचा ती आता नेमकं कोण करणार अशा स्वरूपाचे प्रश्न देखील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकतात. श्रद्धा, अगदी मुद्दे बरेच आहेत आणि पुढे काय होतं याचे सगळे ताजे अपडेट्स घेऊ. धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.